मागणी होती। हा विषय आपण सभागृहामध्ये मांडलेला आणि कारवाई सुरू झालेली आहे। बदलापूरकर दिलासा व्यक्त करतात। कुठेतरी जे फेरीवाले आहेत त्यांच्या माध्यमातून कालही इथे आलेले आणि तुमचं नाव प्रकर्षाने घेतलं जातंय, आपल्या घरावरती येऊन आंदोलन केलं असं करू असा इशारा त्यांनी दिला। कुळगाव बदलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा संकल्प आहे आणि हे करताना आमचा प्रभाग हा स्टेशनचा प्रभाग आहे। या स्टेशन प्रभागामध्ये दररोज कमीत कमी साधारणपणे 2 ते 2.5 लाख लोक हे रेल्वेने प्रवास करून रेल्वेच्या प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडले की बदलापूर पूर्वेच्या भागाला येतात आणि या बदलापूर पूर्वेच्या भागाला स्टेशन परिसरापासून 150 मीटरपर्यंत एकही फेरीवाला बसवायचा नाही असं हायकोर्टाचं धोरण आहे। सगळ्या स्टेशनच्या बाबतीमध्ये हे धोरण आहे। या ठिकाणी आम्ही सभागृहामध्ये मागणी काय केली की नगरपालिकेच्या पूर्व पश्चिम भागामध्ये दोन्ही साईडला जे फेरीवाले रोडवर बसतात, या रोडवरच्या फेरीवाल्यांची त्यांच्यावर तातडीने कारवाई करा। या ठिकाणी बदलापूर पूर्वेच्या बाजूला रिक्षा स्टँडच्या बाजूला एक फळवाले होते। या फळवाल्यांना नगरपालिकेने थोडी 2/4 ची जागा दिली होती। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी या फेरीवाल्यांनी तिथं फ्रूट मार्केट चालू केलं होतं। एकेका फेरीवाल्याच्या तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की बदलापूर शहरामध्ये फेरीवाला धोरणाअंतर्गत जेवढ्या बैठका झाल्यात त्या सगळ्या बैठकांना मी स्वतः अटेंड केलेल्या आहेत, कारण मी नियोजन समितीचा सभापती आहे आणि त्या अनुषंगानं या 996 फेरीवाल्यांची नोंद बदलापूर शहरामध्ये झाली। त्या 996 फेरीवाल्यांना अधिकृतपणे जागा द्यावी। ती जागा पण कसं आहे, जो जुना फेरीवाला धोरण आहे त्याच्या अनुषंगाने जी जागा डिसाईड केलेली आहे त्याची लोकेशन सुद्धा नगरपालिकेने ठरवली। आता नवीन मसुदा त्या ठिकाणी तयार होतो आणि या नवीन मसुद्यामध्ये मॅडम खाली या तुम्ही पटकन या नवीन मसुद्यामध्ये साधारणपणे किती जागा द्यायची काय द्यायची हे धोरण ठरणार आहे। म्हणजे त्यांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करायला सांगितलं। माझी भूमिका काय होती की बदलापूर पूर्वेच्या भागाला जे फळवाले त्या ठिकाणी बसतात, जे रिक्षा स्टँडला लागून आहेत ते रोडवर बसतात आणि रोडवर बसण्याचा कुठलाही अधिकार त्यांना कुठल्याही कायद्याने दिलेला नाहीये आणि मग त्यांनी फुटपाथवर त्या ठिकाणी जर जागा नगरपालिकेने दिली तर फुटपाथवर बसायला पाहिजे। 4 फ्रूटवाले होते पूर्वी की ज्यांच्याकडे साधारणपणे 4x4 ची जागा होती। तुम्ही पाहिलं असेल गेल्या 2 महिन्यामध्ये रेल्वे स्टेशनचा पोलीस चौकी आहे, त्या पोलीस चौकीच्या पार्टपासनं पार तिकडचा स्कायवॉकचा एंट्री पॉईंट आहे तिथपर्यंत 25 फळवाले त्या ठिकाणी बसलेले होते। म्हणजे एकेका फेरीवाल्याची 25-25 फूट जागा त्या फळवाल्यांनी व्यापलेली होती आणि हे सगळे फळवाले त्याच्यातले फक्त 4 फळवाले नोंदणीकृत आहेत आणि त्यांना जागा किती द्यायची आहे नगरपालिकेने 2/4 ची जागा द्यायची आहे किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये एक 2-4 फूट आपण इकडे तिकडे समजतो। पण या ठिकाणी फ्रूट मार्केट तयार झालेलं होतं आणि त्याचा त्रास नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात होत होता। आमच्या प्रभागातील नागरिकांनी आम्हाला दोघांना निवडून देताना एक गोष्ट सांगितलेली होती की तुम्ही आम्हाला आमचा स्टेशन परिसर हा फेरीवाला मुक्त आणि अतिक्रमण मुक्त त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही सभागृहामध्ये मागणी केली आणि सभागृहाने मी तर मागच्या वेळेला आम्ही 2 मीटिंगमध्ये खूप त्याच्यावर वैतागलो, प्रशासनावर वैतागलो आम्ही की बाबा प्रशासनाने ही कारवाई का करत नाही। प्रशासनाने मागच्या आठवड्यामध्ये ही कारवाई केली, त्याच्याबद्दल आम्ही आता ही जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्यांचं अभिनंदन सुद्धा त्या ठिकाणी केलं। खरं तर बदलापूर शहर हे एक मध्यमवर्गीयांचं शहर आहे। बदलापूर शहर हे गरीब लोकांचं एक शहर आहे। काही लोक या ठिकाणी राहतात। या बदलापूर शहरातल्या फेरीवाल्यांना आम्ही जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी देतोय। आता आम्ही त्यांना काय सांगितलं की पलीकडे उड्डाणपुलाखाली जे जागा आहे त्या ठिकाणी या फळवाले तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बसा, भाजीवाले असतील त्या ठिकाणी बसा, स्टेशनचा पूर्व आणि पश्चिम परिसर त्या ठिकाणी मुक्त करा। पण त्यांना त्या ठिकाणी जागा दिली तर त्यांना स्टेशन परिसरच का पाहिजे आणि रस्ताच काय पाहिजे ही त्यांची आडमुठेपणाची भूमिका आहे। त्यांचे जे नेते मंडळी आहेत, मी त्या कमिटीमध्ये प्रत्येक कमिटीच्या मीटिंग अटेंड केल्यात, त्याच्यामध्ये आता जे स्वयंघोषित काल नेते होते ना हे त्या कमिटीमध्ये पण नाहीये आणि त्या कमिटीमध्ये अतिशय त्याच्यावर विस्तृत चर्चा झाली। आमच्या नगरसेविकार्थी पक्ष सुद्धा आम्ही त्या मीटिंगमध्ये होतो, आमचे बांधकाम सभापती होते, नगराध्यक्ष मॅडमनी अतिशय चांगलं, मुख्याधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे। मग जर स्टेशन परिसरामध्ये असा लोकांना त्रास होत असेल तर या फेरीवाल्यांना काढण्याची जबाबदारी ही आमची आहे। आमच्या नागरिकांना त्याच्यावर चालण्याचा अधिकार आहे, रस्त्यावर चालण्याचा अधिकार आहे। पदपथावर 2/4 मध्ये फेरीवाला बसतात टोपली घेऊन तर त्याला अलाउड आहे। त्या फेरीवाल्यांकडे 25-25 फूट एकेका फेरीवाल्याचे 50-50 ते बॉक्सेस त्या ठिकाणी होते। तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही परदेशी कारवाई करताना बघितलं। मग यांच्यावर कारवाई केली तर कुठल्या पद्धतीने चुकीची कारवाई केली आणि गोरगरिबांच्या बाबतीत सांगताना तर मी सुद्धा गरीब सामान्य शेतकरी कुटुंबातून वरती आलेलो माणूस आहे। मी व्यवसाय करून नगरपालिकेमध्ये राजकीय काम करतो। गेली 2005 पासून मी नगरसेवक आहे। कुणी मला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय असतात ना ते मला सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी मावळातला माणूस आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गोर गरीब सामान्यांसाठी काय करावं, त्यांच्या त्या ठिकाणी गवताच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे। आम्हाला या नवीन नेत्यांनी येऊन ती शिकवण्याची आवश्यकता नाही। मी त्यांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो, मध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला होता, त्यांचा मुक्ती मोर्चाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात गेलो होतो। तिथं पण मी सांगितलं होतं की तुम्ही काम करताना या शहरातल्या गोरगरीब सामान्यांना न्याय देताना कायदा कसा असेल तो त्या कायद्याचं पालन सुद्धा करण्याची गरज आहे। या लोकांना एका ठिकाणी बसवलं तर त्यांना परत तिथून कुणी काढलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे ना, हे त्यांची दिशाभूल करतात। आणि माझा सरळ आरोप आहे
मागच्या वेळेला तर दामले मॅडमनी पण तो आरोप केला होता की हे मागच्या वेळेला नगरपालिकेत काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जी गँग आहे ही गँग हे सगळं काम त्या ठिकाणी करत होती. आणि मला निश्चित खात्री आहे की बदलापूरमधला एकही फेरीवाला जे अधिकृत फेरीवाले आहेत ना त्यांनी माझ्याकडे यावं. माझ्या मोर्चा काही घेऊन येतात सगळे या अधिकृत फेरीवाल्यांनी माझ्याकडे या. आम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने त्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला जागा द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत. पण तुम्ही आम्हाला सांगणार की आम्हाला स्टेशनच्या जवळच पाहिजे. आता फेरीवाल्या धोरणांतर्गत स्टेशनच्या परिसरामध्ये साधारणपणे 15-20 फेरीवाले पूर्व 15-20 फेरीवाले पश्चिमेला बसवले. आम्ही त्यांना उड्डाणपुलाखाली स्टेशनपासून एक 100-200 मीटर अंतरावर उड्डाण पूल आहे त्या ठिकाणी जागा जातो. मला एक सांगा, त्या ठिकाणी जर उद्या भाजी मार्केट झालं, त्या ठिकाणी फ्रूट मार्केट झालं, आपल्या लोकांना सवय आहे ना. आता मच्छी मार्केट उड्डाण पुलाच्या खाली आहे, लोक मच्छी घ्यायला तिथे जातात ना, त्या ठिकाणी जातात. तसं तर त्या ठिकाणी जायची सवय झाली. बरं आम्ही त्यांना जागा कुठे प्रपोज केली आहे? बदलापूर पश्चिमेला रंजन सोसायटीच्या बाजूचा जो उड्डाण पूल आहे तिथं पूर्व आणि पश्चिमेला दोन्ही जोडणारा अंडरपास पण तिथून जातो. लोक जातात तिथं फळं घेऊ शकतात. तुम्ही ते मार्केट चांगल्या पद्धतीने करा, त्याचं हे करा. या फेरीवाला संघटनेने उलट त्याला पुढाकार घेतला पाहिजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्याला. पण तुम्ही काय करताय, रस्त्यावरच्या वाहतुकीला अडथळा येऊन अशा ठिकाणी काम करण्याचं काम करताय. एक लक्षात ठेवा, मी माझ्या डीपी रोडच्या परिसरातल्या ज्या माझ्या फेरीवाले होते ना त्यांना पण मी सांगितलं की तुम्हाला मी उड्डाण पुलाखाली जागा देतो. मी त्यांना उड्डाण पुलाखाली जाऊन बसायला सांगितलं होतं. आमच्या डीपी रोडला पाठीमागे या फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर एक माणूस उभा होता, रिक्षाची वाट पाहत, त्याला रिक्षाने उडवला आणि त्याचा मृत्यू झाला. रस्ते हे चालण्यासाठी, पदपथ हे चालण्यासाठी, त्याच्या थोड्याफार प्रमाणामध्ये फेरीवाला 2x4 मध्ये बसतात तर मान्य आहे. परंतु यांनी जर यांचं मार्केटच तयार केलं तर हे आम्ही कधी सहन करणार नाही. आम्ही लोकांशी बांधील आहोत, आम्ही समाजातल्या 100% लोकांशी बांधील आहोत. आणि गरिबांवर अन्याय करायचं सांगताना तर त्या फेरीवाल्यांची जर सगळी चौकशी केली ना तर त्या चौकशीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळं कळेल की यांचे कुठे कुठे गाळे आहेत. आम्हाला त्याच्याशी पण जायचं नाही. त्यांना कमवण्याचा अधिकार आहे, त्यांना कष्ट करण्याचा अधिकार आहे. मी पण गरीब कष्टकरी कुटुंबातला माणूस आहे, आमच्या ताई पण एक कष्टकरी कुटुंबातल्या वरती आलेल्या आहेत. मग आम्हाला ज्या गोष्टी गरिबांची दुःख कळत नाहीत का, आम्हाला लोक 3-3 वेळा 4-4 वेळा निवडून देतात, असेच निवडून देत नाहीत. आणि आम्हाला येऊन मग पुढच्या निवडणुकीला तुम्हाला असं करू तसं करू. आज तुम्ही फेसबुकवर गेल्या 3 दिवसापासून दाखवताय, फेसबुकवर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्ही बघा. शहरातले सगळे लोक, मला तर फोन आले आमच्या मॅडमला, आम्हाला दोघांना आमच्या प्रभागातील नागरिकांनी पत्र दिली की तुमचं मनापासून अभिनंदन, तुम्ही अतिशय चांगली अभियान केलं. आम्हाला या नेत्यांनी शिकवण्याची गरज नाही. या बदलापूर शहरातल्या फेरीवाल्यांसाठी सर्वकष धोरण ठरवण्याचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि बदलापूरमधला एकही फेरीवाला त्या ठिकाणी जो नोंदणीकृत असेल. आणि काय झालंय हो, तुम्ही बघा या फेरीवाल्यांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात आज बदलापूरमध्ये 996 फेरीवाले नोंदणीकृत होते. त्याची जेव्हा आम्ही पेपर ऍडव्हर्टाईज दिली त्याला 332 लोक जागेवर सापडले. म्हणजे 600 लोक जागेवर सापडलेच नाहीत की ज्यांनी ऑनलाईन चुकीच्या पद्धतीत नोंदणी केली होती. परप्रांतीय विशेष करून बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या, त्याच्यामध्ये हातगाड्या, त्याच्यानंतर टपऱ्या यांची संख्या मोठी आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे करायला सांगितली. या फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची गय करणार नाही. या फेरीवाल्यांना न्याय देऊ. त्या गरीब महिला असतील ना, कुणाच्या शिक्षणासाठी अडचण असेल माझ्याकडे या. त्यांच्या घरात गरीब एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाला पैसे नसतील ना, माझ्याकडे या, आमच्या ताईंकडे या, आम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ. पण या नेत्यांच्या पाठीमागे लागून चुकीच्या पद्धतीने काम करू नका. तुम्हाला आम्ही जागा द्यायला तयार आहोत, परमनंट त्या ठिकाणी जागा द्यायला तयार आहोत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वरती एक स्कीम आहे, 15,000 रुपयांचं लोन त्या ठिकाणी मिळतं. 15,000चं लोन भरलं की 25,000 लोन मिळतं. 25,000 लोन भरलं की परत 50,000 लोन मिळतं. बदलापूर शहरामध्ये 5,000 लाभार्थ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आणि त्यांनी लोन घेतलेली आहे. म्हणजे आमच्या सरकारच्या वतीने आम्ही यांना उलट नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेला मीडिएटर पकडून बँकांना अर्ज केले. 5,000 लोकांनी आतापर्यंत ती लोन घेतलेली आहे. म्हणजे आम्ही गरिबांसाठीच काम त्या ठिकाणी करतो. लाडक्या बहिणी कोण आहे तो, लाडक्या बहिणींमध्ये पण गरीब महिला त्यांना न्याय देतो. या गरिबांचं कसं कल्याण करावं हे यांनी आम्हाला शिकू नये. जॅकेट घालून कोण नेता मोठा होत नाही, एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला एवढं सांगतो, सकाळी एक जॅकेट, दुपारी एक जॅकेट. मला त्यांच्यावर पण टीका करायची नाहीये, कारण त्यांचं काय सगळं धोरण कसं आहे ते माहिती आहे. आणि माझ्यावर वैयक्तिक काय टीका करायची असेल ना, ती टीका सक्षम करायला टीकेला उत्तर द्यायला मी सक्षम आहे. मी 2005 पासून नगरसेवक आहे. असे बरेच तक्रारदार आले, माझ्या बांधकामाच्या बाबतीमध्ये बोलले, चेक करा तुमची काय बांधकाम आहेत. मी आता सभागृहामध्ये विषय घेतला, आपटेवाडीच्या चौकामध्ये ना बीएसयूपीची घरं तुम्ही घेतलीत आणि तिथे काळे बांधलेत ना, त्याची चौकशी पण आम्ही आता लावलेली आहे. आम्हाला कुणाच्या वैयक्तिक गोष्टीवर जायचं नाही. या शहराच्या कल्याणासाठी बसलेला माणूस आहे. आणि मी बहुजन ना, तर मी पण कुणबी समाजाचं, मी पण मराठा कुणबी समाजाचं, मी पण बहुजन आहे. त्यांना सांगतो तुम्ही आत्ता काम करता. मी दैनिक सम्राटमध्ये ना पत्रकारितेत काम करत होतो 2000 साली. दैनिक सम्राटचा पत्रकार होतो बदलापूरचा, की जो सम्राट बहुजनांचा आवाज होता ना, त्या ठिकाणी मी काम केलेला माणूस आहे. आणि या बदलापूर शहरातला बहुजनांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे तुम्ही ते काही विशिष्ट बहुजन बोलून लोकांची दिशाभूल करू नका. आम्ही सर्वकष धोरण काम करणारी लोक आहोत. त्यामुळे बदलापूर स्टेशन परिसरामध्ये किंवा बदलापूरमध्ये कुठेही फेरीवाला चुकीच्या पद्धतीने बसत असेल आम्ही त्यांच्याविरुद्ध आवाज उठवणार. आणि जे खरे
लॉयल फेरीवाले आहेत की ज्यांच्या ऑथेंटिक फेरीवाले ज्यांची नोंदणी झालेली आहे अशा फेरीवाल्यांना जागा द्यायची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती जागा त्या ठिकाणी देणार आहोत आणि देतो आहोत. पलीकडे आता मुख्याधिकाऱ्यांनी पण सांगितलं, त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिलं की पलीकडे याच्या उड्डाणपुलाखाली मार्केट तयार करतोय, त्या मार्केटमध्ये तुम्ही जा, ते मार्केटमध्ये तुम्ही बसा. निश्चितपणे लोकांना सवय लागेल फळं घ्यायची. तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टेशनच्या परिसरामध्ये बसायला आम्ही त्या ठिकाणी परवानगी देणार नाही. प्रशासनाला आजही आम्ही सांगितलं की तुम्ही ही कारवाई सातत्याने चालू ठेवायची, कोणालाही त्या ठिकाणी बसून द्यायचं नाही. कारवाई करण्यात आलेली आहे, बदलापूरकरांनी समाधान व्यक्त केलं, कुठेतरी आरोप होत आहे. आता हा 29 नंबर जुना 29 नंबर आहे आणि आत्ताचा 14 नंबर आहे प्रभाग. तर या परिसरामध्ये आपलं रेल्वे स्टेशन येतं आणि तसंच खूप म्हणजे एकदा रेल्वे आली की खूप तिथे गर्दी असते त्या ठिकाणी. तसंच आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, मुलं आहेत, त्यांना आणि सगळ्यांना चालणं इथे मुश्किल झालेलं आहे. आज या स्टेशनची परिस्थिती इतकी भयंकर झालेली आहे की कोणी इथे चालत सुद्धा जाऊ शकत नाही. तर आणि या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी ज्यावेळी मी इथे फिरत होते त्यावेळी इथल्या नागरिकांनी सगळ्यात मोठी आणि ज्वलंत समस्या ही सांगितली की तुम्ही आल्या पहिले हा स्टेशन परिसर आम्हाला मोकळा करून द्यायचंय, हे आश्वासन घेतलेलं त्यांनी. आणि तसंच संपूर्ण बदलापूरची जनता इथे येते काही ना काही कामासाठी. तर आणि 150 मीटरच्या आत बसणं हे बसायचं नाही हा नियमच आहे. आणि 150 मीटरच्या आत बसून आणि खूप त्यांनी मोठं त्यांचं प्रस्ताव वाढलेलं होतं या फेरीवाल्यांचं. आणि तर त्या जी कारवाई केलेली आहे मुख्याधिकारी साहेबांनी आणि आमच्या नगराध्यक्ष मॅडमचं मी सगळ्यात पहिले खूप अभिनंदन करते. की मागच्या महासभेत मी पण हा विषय मांडला होता, आमचे सहकारी संभाजी शिंदे यांनी पण मांडला होता की स्टेशन परिसर आम्हाला सगळ्यात पहिले मोकळा करून द्या. आणि या अगोदर मी भरपूर पत्र पण दिलेली आहेत मुख्याधिकारी साहेबांना, नगराध्यक्ष मॅडमना, की वारंवार माझा सतत पाठपुरावा देखील होता की हा स्टेशन परिसर आम्हाला रहदारीसाठी मोकळा करून द्या, वाहतुकीसाठी मोकळा करून द्या. तर त्या अनुषंगाने ही कारवाई झालेली आहे आणि पूर्ण बदलापूरमधून सगळे लोक याबद्दल एक समाधान व्यक्त करत आहेत. आणि हे चुकीचं आहे इथे बसणं. पण या फेरीवाल्यांना देखील आम्ही काही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत किंवा रस्त्यावर सोडणार नाही आहोत. त्यांना देखील आम्ही योग्य ती जागा नगरपालिकेच्या माध्यमातून देणार आहोत, तिथे त्यांनी बसून त्यांचा व्यवसाय करावा. आणि याच्या पुढे इथे अतिक्रमण होऊ नये यासाठी मी रती नंदकिशोर पाटकर आणि संभाजी शिंदे साहेब आम्ही दोघंही सतत पाठपुरावा ठेवणार आहोत. कारण की 4 दिवसांनी परत लोक बसतात, तर तसं होऊ नये म्हणून अख्ख्या बदलापूरमध्येच आणि विशेष करून स्टेशन परिसर हा मोकळा कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संभाजी सर, थोडक्यामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे की आमची कमिटी बनवली निवडणूक घेतला, परंतु अशी जेव्हा कारवाई होईल तेव्हा आम्हाला सांगितलं जाईल असं सांगण्यात आलेलं, परंतु आम्हाला कळवलं नाही असे आरोप. मी तुम्हाला एक सांगतो, मी त्या फेरीवाला धोरणाचा अतिशय बारीक अभ्यास केलेला म्हणतो. काल त्यांनी एक शब्द वापरला की स्वतःला खूप अभ्यासू समजणार आहे. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे की मी सभागृहामध्ये एखादा विषय मांडतो, अभ्यास करून मांडतो. शासनाचं जे फेरीवाला धोरण आहे त्या फेरीवाला धोरणाअंतर्गत एक कमिटी तयार करायची असते. त्यांच्या 996 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं. एक एजन्सी होती बाहेरची, त्या एजन्सीने बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये 996 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण केलं. त्यांना ऑनलाईन त्यांचं सर्वेक्षण करून रजिस्ट्रेशन केलं. या 996 लोकांनी फेरीवाला समिती नेमली. या फेरीवाला समितीचं काम काय? आता नगरपालिकेचे अधिकारी, मुख्याधिकारी त्या समितीत आहेत, नगराध्यक्ष त्या समितीत आहेत, नगरपालिकेचे नियोजन समिती सभापती आहेत आणि ही यांची कोऑर्डिनेशन कमिटी आहे. आणि त्या फेरी जे नियुक्त केलेले सदस्य आहेत, निवड झालेले सदस्य आहेत, त्यांचे निवडून आलेले ते सदस्य त्याच्यावर मेंबर आहेत. आमची एक मिटिंग झाली मध्ये. याच्यामध्ये काय ठरलं की आता आपल्याला लोकेशन ठरवायचे. आपल्याला 996 फेरीवाले एका ठिकाणी तर बसणार आहेत. या 996 फेरीवाल्यांना आम्ही एक युनिफाईड मॅप तयार केला, बदलापूर पश्चिमेला आणि बदलापूर पूर्वेला. कुठे कुठे 10, 15 असे फेरीवाले बसवले. बरं, फेरीवाले एका एरियात बसवतात का? असं नाही. तर फेरीवाला संपूर्ण शहरामध्ये बसला पाहिजे. त्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन त्या वस्तू घेता आल्या पाहिजे. समजा आता बॅरेज रोड असेल तर बॅरेज रोडचा एखादा पार्ट आहे, त्याच्यात पण नियम आहे की शाळेपासून 100 मीटर अंतरावर नाही पाहिजे, चौकापासून 100 मीटर अंतरावर नाही पाहिजे, रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर अंतरावर नाही पाहिजे. आम्ही त्याची लोकेशन ठरवली, त्याच्या मिटिंग झाल्या. आणि आता बऱ्यापैकी फेरीवाले आहेत ना बाहेर बसतात, समजा बाहेरचे, त्या फेरीवाले त्या स्पॉटला बसतायत. तिथे छोट्या छोट्या जागा व्यक्त. लोकांनी काय झालं, यांनी फेरीवाला धोरणाचा गैरवापर. आणि बरं, जागा किती द्यायची त्यांना? 2x4ची. आता एक नवीन मसुदा कमिटी तयार होते, त्याच्यामध्ये त्यांनी 4x4ची जागा, वाढीव जागाची मागणी केली. त्या लोकांनी काय केलं, स्वतःच्या टपऱ्या टाकल्या, स्वतःच्या हातगाड्या लावल्या. त्या फेरीवाला धोरणामध्ये अलाउड नाहीयेत, तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर यांनी स्वतःचे बॉक्स चालू करायला घेतले. आता त्या फळवालीनी, जे फळवाले आहेत तिथले 4, त्यांनी मोठे मोठे बॉक्स लावून 15-20 फुटाचे गोडाऊन तयार केली होती. पाठीमागे गोडाऊन पण तयार केलं होतं. हे फेरीवाला धोरणात अपेक्षित नाही. फेरीवाला धोरणाच्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या. हे जे नेते मंडळी येतात ना, हे त्या कमिटीत पण नाहीयेत. हे जे सांगतात ना, त्यांचे 3-4 मेंबर आहेत ना, त्या 3-4 मेंबरला मी त्या फेरीवाला समितीच्या बैठकीमध्ये पण सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन केलं होतं, सांगितलं होतं की आम्ही धोरण ठरवतो. माझं काय मत आहे, बदलापूर शहरामध्ये जे 996 फेरीवाले आहेत, त्या 996 फेरीवाल्यांमधले जे अस्तित्वातील फेरीवाले आहेत, त्यांनी आमच्याकडे या ना, आम्ही तुम्हाला जागा लोकेट करून देऊ. बरं, त्यात नियम कसा होता की स्टेशन परिसरातले समजा 10 फेरीवाले असतील
तर ते पूर्वीपासून तिथे बसतात, तर त्यांना स्टेशन परिसरातच जवळपास कुठेतरी जागा उपलब्ध करून द्यायची. आता बदलापूर पश्चिमेला, बदलापूर पूर्वेला समजा 10-20 फेरीवाले बसत असतील, आम्ही त्यांना बदलापूर पश्चिमेच्या उड्डाणपुलाखाली, स्टेशन पासून किती अंतरावर उड्डाणपूल आहे हो? मच्छीवाले त्या बसतात तिथे, त्या मटनवाले मार्केट आहे ते लोक त्या ठिकाणी बसतात. मग ह्या लोकांना तिथे जायला काय अडचण आहे का? यांना मग हे प्लॅटफॉर्मवर जागा मागतील ना, उद्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जागा मागतील, यांना प्लॅटफॉर्मवर जागा मिळेल का? हायकोर्टाने नियम केला की 150 मीटर परिसरामध्ये फेरीवाला नाही पाहिजे, हा लोकांचा अधिकार. मग या फेरीवाला धोरणामध्ये कुठेही चूक करत नाही. बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी या फेरीवाला मसुदा समितीचे सदस्य आहेत. म्हणजे बदलापूर नगरपालिकेने जे फेरीवाल्यांसाठी काम केलंय ना, त्याच्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना स्टेट गव्हर्नमेंटने त्या मसुदा समितीवर मेंबर घेतलंय मुख्याधिकारी म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एकच मुख्याधिकारी आहेत की ज्या त्या समितीवर मेंबर आहेत. आता ती समिती सगळं अजून त्याच्यामध्ये काय काय हे करायची, सुधारणा करायची ते करते. पण ह्या करताना हायकोर्टाने असं सांगितलंय की समितीचा मसुदा तयार होत राहील, परंतु तुम्ही आता अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करायची हायकोर्टाने कुठलाही स्टे दिलेला नाही. उलट प्रत्येक महिन्याला एकदा हायकोर्टामध्ये तारीख होते आणि त्या तारखेमध्ये हायकोर्ट प्रत्येक वेळेला प्रशासनावर ताशेरे ओढतं की तुम्ही कारवाई करत नाही. मी सगळ्या बातम्या आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवू शकतो. हायकोर्टाने सांगितलं की सर्व काही धोरण ठरवताना हे चुकीचे फेरीवाले बसतात ना. आता मुंबईमध्ये अधिकृत फेरीवाल्यांची नोंदणी 90 जातात आणि मुंबई शहरामध्ये बीएमसीच्या हद्दीमध्ये 3 लाख फेरीवाले बसतात. महानगर हायकोर्टाने काय सांगितलं की या 2 लाख फेरीवाल्यांवर कारवाई करा. बदलापूरमध्ये 996 फेरीवाले अधिकृतरित्या मान्य आहेत असं पकडा, त्यातले 332च खरे सापडले. पण आता बदलापूर शहरामध्ये किती फेरीवाले आहेत? 2 ते 3 हजार फेरीवाले आहेत. म्हणजे उर्वरित 1000 फेरीवाले आहेत ते अनधिकृत आहेत. बरं, एक फेरीवाल्यांनी 10-10, 15-15 फुटाच्या जागा व्यापणं आवश्यक आहे. हे चुकीचं आहे. आम्हाला फेरीवाला धोरणाच्या बाबतीमध्ये मी समोरासमोर डिबेट करायला त्यांच्याशी. ते स्वतःला कायदातज्ञ समजतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणारा मी कार्यकर्ता आणि प्रत्येक वेळेला काहीतरी आधार घेऊन तुम्ही संविधानाचं नाव घेता. अहो, मी संविधानाचा अभ्यास केलेला कार्यकर्ता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संविधानाचा प्रत्येक कलम त्या ठिकाणी आम्ही अभ्यास केलेला. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला त्या गोष्टी शिकून आहेत त्या बाबतीमध्ये. माझी समोर बसायची डिबेट करायची तयारी आहे. माझ्या घरावर काय मोर्चा, माझ्या ऑफिसवर काय मोर्चा, मी तुम्ही सांगाल त्या ठिकाणी तुमच्या समोर यायला तयार, मोर्चाला सामोरं जायला तयार आहे. आणि मी टेक्निकली समजून सांगणारा माणूस आहे. या शहरातल्या 98%, 99% लोकांसाठी, गरीब लोकांसाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून आता एक गोष्ट सांगतो की रतिताई असतील, मी असतील, या शहरातला जो अधिकृत फेरीवाला आहे ना, त्याच्या मुलाचं जर शिक्षण कोणाचं थांबत असेल ना, आमच्याकडे या, त्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. मी या शहरातले नाका कामगार आहेत ना, तर नाका कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. की एखादा मुलगा इंजिनिअरिंगला जात असेल, एखादा मुलगा मेडिकलला जात असेल, एखादा 12वी उच्च शिक्षण घेत असेल, तर त्यांना शिक्षणाला जर काय निधी हे कमी पडत असेल तर आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आणि करायला तयार पण आहे. आमच्या नगरपालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी शिष्यवृत्ती देतो आमच्या वतीने. प्रायव्हेटला आम्ही सांगितलंय की नगरपालिकेच्या शाळेतला एकही विद्यार्थी त्या ठिकाणी, गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहिला. मी स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलंय. मी स्वतः डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहे. मला डिग्री करायला पैसे नव्हते माझ्या आईवडिलांची एवढी क्षमता होती, त्याप्रमाणे मला डिप्लोमाचं शिक्षण, मी 93ला डिप्लोमा पासआउट झालो. मला डिग्रीला डिस्टिंक्शन असून सुद्धा ऍडमिशन मिळत होतं, पण मी ऍडमिशन का घेतलं नाही, माझी आर्थिक परिस्थिती होती. मी डिप्लोमा झाल्यानंतर 93ला कामाला लागलो. 94 साली मी बदलापूर शहरात आलो. 94 सालापासून मी जॉब करत होतो. का तर मी शिक्षणापासून वंचित राहिलो आर्थिक परिस्थितीमुळे, उच्च शिक्षणापासून. मी फेरीवाल्यांना सांगतो की अधिकृत फेरीवाले तुम्हाला शिक्षणाला कमी पैसे पडले ना, तर आमच्याकडे या. रतिताई, आमची मनं खूप मोठी आहेत, लक्षात ठेवा. आम्ही प्रत्येक एकही फेरीवाल्याच्या मुलाचं शिक्षण जर थांबलं ना, तर आमच्याकडे या, आम्ही जबाबदार त्या गोष्टीला. आम्ही त्यांना आर्थिक मदत करायला तयार आहोत. परंतु त्या अशा लोकांच्या नादाला लागू नका. तुम्हाला चांगला व्यवसाय करायचा असेल, चांगलं मोठं व्हायचं असेल ना, तर ह्या युनियन करतात त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण यांचे काय धंदे आहेत ना, ते आता आम्हाला सांगायला लावू नका. माझ्यावर किती टोकाची टीका केली ना, तरी मी घाबरणारा कार्यकर्ता नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांची शिकवण, मी पुण्यातला आहे, त्यामुळे तो परिसर, पुणा परिसर हा क्रांतीचा परिसर आहे, हे लक्षात ठेवा. सावित्रीबाई फुले असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे मावळ प्रांतातला मी आहे. मी लढवय्या आहे. मी कुठल्या गोष्टीची पर्वा करत नाही आणि कुठलीही चुकीची गोष्ट करत नाही. माझ्यावर शिंतोडे पडतील ना असं कुठलंही काम त्या ठिकाणी करत नाही. मी त्यांच्या कार्यक्रमाला जात होतो, मी त्यांना रिस्पेक्ट देत होतो, माझ्या केबिनमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करत होतो. आता संभाजी शिंदेंनी असा नाल्याचं तिथं बांधकाम केलं, हे बांधकाम केलं, सिद्ध करा ना. संभाजी शिंदेंनी नाल्यातला प्लॉट खाल्ला, हे खाल्ला. अहो, बांधकाम व्यवसाय करतो मी, गरीब कुटुंबातनं. मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, मी माझा स्वतःचा बांधकाम व्यवसाय केला. मी आतापर्यंत 1000 लोकांना सदनिका दिल्या, त्यातले 200 पोलीस आहेत. गरीब माझ्याकडे कोण आला नाही का सदनिका घ्यायला, तर मी त्याला त्याचे पैसे कमी करतो, त्याची कॅपॅसिटी बघतो. अशा लोकांना मी घर देणारा माणूस आहे, मी कोणाचं घर हिरावणारा माणूस नाही. त्यामुळे आम्हाला 4-4 वेळा लोक निवडून देतात, असेच निवडून देत नाहीत कोणाला. यांनी निवडणुकांमध्ये त्यांचा स्वतःचा अभ्यास केला, आमदारकी पाहिली, त्याच्यानंतर नगरसेवक पद पाहिला. आम्हाला काय नाही, मला वैयक्तिक टीका कोणावर करायची नाही. माझी समोरासमोर डिबेट करायची तयारी आहे. मी एक लढवय्या मावळा आहे आणि कधीच हटणार नाही. माझी बहीण आहे, आम्ही दोघं बहीण भाऊ नगरसेवक आहोत, नगरसेविका आहोत आणि निश्चितपणे या स्टेशन परिसरासाठी आणि आमच्या प्रभागासाठी आणि आमच्या शहरासाठी
चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. परमेश्वराने आम्हाला त्यासाठी इथं पाठवलेलं आहे. माझे पती श्री नंदकिशोर पाटकर, रामभाऊ पाटकर हे देखील 9 वर्ष नगराध्यक्ष होते आणि त्यांनी पण या बदलापूरसाठी निस्वार्थीपणे काम केलेले आहे. कोणालाही काही मदत लागली किंवा काही तर त्यांचाच वारसा मी पुढे चालवणार आहे. जर कोणाला कुठल्या गोष्टीची फेरीवाल्यांच्या मुलांसाठी काही मदत लागली किंवा त्यांना दुसरी काही गरज असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आणि तसंच मी तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छिते की आम्ही त्यांना काही असं वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना लवकरात लवकर त्यांची हक्काची जागा मिळवून देण्यासाठी मी स्वतः मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीन असं मी शब्द देते.